विद्यार्थी मित्रांनो, स्पेलिंग्समध्ये डबल लेटर कधी येतात हा प्रॉब्लेम सगळ्यांना असतो की नाही? येस, हा प्रॉब्लेम सगळ्यांना आहे. आणि हा प्रॉब्लेम मी तुम्हाला 4 रूलने समजावून देणार आहे. फ्लॉस रूल, SCLE रूल, CVC प्लस सफिक्स रूल आणि Y एंडिंग रूल. हे 4 रूल तुम्ही लक्षात ठेवले तर डबल लेटरचा प्रॉब्लेम तुमचा बराचसा कमी होईल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, तुम्हाला वाटलं की स्पेलिंग फॉर्मेशनची ही सिरीज तुम्हाला खूप उपयोगी ठरते, तर लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आहात, पण त्याच्यासोबत एक स्टुडंट एक शेअरिंग, म्हणजे तुम्ही तुमच्याच मित्रांना किंवा तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल की नाही, त्याच्यामध्ये तुम्ही आपला हा व्हिडिओ शेअर करायचा आणि मिशन 3 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण करण्यासाठी आपण पुढे जायचं आहे. सो बघा, जनरली काय होतं, तुम्हाला बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की सर स्पेलिंगमध्ये डबल लेटर काय येतात. त्याचं पहिलं कारण आहे फ्लॉस रूल. आता हे समजण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला शॉर्ट साऊंड समजणं गरजेचं आहे, कारण जनरली जे डबल लेटर्स तयार होतात हे शॉर्ट साऊंड नंतर तयार होतात. मग शॉर्ट साऊंड म्हणजे काय? तर A, E, I, O, U हे जे 5 वॉवल्स आहेत त्यांचे शॉर्ट साऊंड आहेत 5. जसं की एला आपण ॲ असं म्हणतो, जसं ॲपल मध्ये आपण म्हणतो ॲ ॲ. ईला आपण ए आवाज काढतो, जसं आपण पेन टॅन याच्यामध्ये ए आवाज काढतो. आयला आपण ई म्हणतो, जसं की पिंक असेल किंवा टिन असेल, बेन असेल, ई. ओला आपण ऑ म्हणतो, जसं शॉक, फ्लॉक, मॉक, ऑ. आणि यूला आपण अ म्हणतो, जसं की प्लक, ट्रक, अ. सो हे आवाज आहेत. ह्या आवाजांना सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. फ्लॉस रूल काय आहे ते समजून घ्या. शॉर्ट साऊंड नंतर, हे सगळेच नियम जनरली शॉर्ट साऊंड नंतर आहेत, लक्षात ठेवा. शॉर्ट साऊंड नंतर जर तुम्हाला एफ, एल, एस आणि झेड, एफ, एल आणि एस आणि झेड हे जर तुम्हाला लेटर दिसले स्पेलिंगच्या शेवटी, मोनोसिलॅबल किंवा आपण ज्याला म्हणूया सिंगल सिलॅबल वर्ड, छोट्या शब्दांमध्ये, तर तुम्हाला तो शेवटचा एफ डबल करायचा आहे, शेवटचा एल डबल करायचा आहे, शेवटचा एस डबल करायचा आहे, शेवटचा झेड डबल करायचा आहे. जसं बॉस, बॉस शब्द हा तुमचा झाला ब. ऑ, ऑ साऊंड साठी तुम्ही काय लिहिणार? ओ. बॉ. आणि स तुम्हाला दोनदा लिहायचं. हाऊ सिंपल, लक्षात आलं का? टेल, टेल. ट, टला तुम्हाला लिहायचं आहे ए, ए म्हणजे ई. आणि ल तुम्हाला 2 वेळा लिहायचं आहे. लक्षात येते? पफ, पफ, प. पला अ म्हणजे यू. आणि फ तुमचा जो आहे तो दोनदा लिहायचा आहे. पफ. हिल, हिल. ह, ई, आय. ही, ल, ल तुम्हाला दोनदा लिहायचं आहे. हेल. बज, ब, 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 ब. यू, झ, झेड दोनदा लिहायचं आहे. स्निप, स्निफ, स्नी, स्न जोडाक्षर आहे, कॉन्सोनंट ब्रेक, स आणि न ने होतो स्न. स्नी, ई. ई ला तुम्हाला लिहायचंय आय. फ, फ डबल एफ, स्नीप. टॉस, टॉ. टी, अ, अ साठी लिहायचंय तुम्हाला ओ, टॉप. आणि स, टॉस. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणणार की काही अपवादात्मक शब्द आहे. काही मुलं विचारतात सर मग बस शब्द कसा लिहितात? तर बसला डबल एस लिहित नाही. सर हॅज शब्द कसा लिहितात? तिथे तुम्ही डबल एस लिहित नाही. सो असे काही शब्द आहेत अपवादात्मक जिथे आपण डबल एस लिहित नाही, अपवाद म्हणून ते शब्द पाठांतर करू शकता. सो पहिला फ्लॉस रूल सगळ्यांच्या लक्षात आलाय. पुढचा SCLE रूल. हा SCLE रूल काय आहे तर बघा इकडे. एस फॉर शॉर्ट साऊंड, सी फॉर कॉन्सोनंट आणि LE मीन्स शेवटी LE स्पेलिंगच्या यायला पाहिजे, म्हणजे ल आवाज. म्हणजे शॉर्ट साऊंड नंतर जर कॉन्सोनंट असेल आणि त्याच्या पुढे जर LE हा ग्रुप असेल तर तुम्हाला हा SCLE रूल वापरता येतो आणि त्यावेळी हा जो सी आहे तुमचा कॉन्सोनंट तो डबल होतो.
आता हा रूल प्रत्यक्ष समजून घेऊया म्हणजे तुम्हाला एकदम सोपं जाईल. आता शब्द आहे गिगल. गिगल, गी काय लिहिणार तुम्ही? जी आय, गी, बरोबर की नाही? ई, गी. गी नंतर कुठला शब्द आहे? ग. ग, ग. आता ग नंतर तुम्हाला लिहायचं आहे ल. ल जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्ही काय लिहिता? एल ई, बरोबर. आता ईएल सुद्धा, एल सुद्धा ऑप्शन्स आहेत, पण एक शॉर्ट फॉल लेटर्स अँड टॉल लेटर्सची एक गोष्ट आहे. ही गोष्ट तुम्ही जर लक्षात ठेवली, जसं की जी फॉल लेटर आहे किंवा वरती लाईन जाणारी ही टॉल लेटर आहे, तर हे जे टॉल फॉल लेटरला आपण एलई लिहितो. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. SCLE हा रूल काय करतो? तर इथे बघा, हा शॉर्ट साऊंड आहे आय, बरोबर. शॉर्ट साऊंड नंतर जो कन्सोनंट आहे तो जी आहे, आणि जी नंतर एलई हा ग्रुप आलाय. सो असे 3 कॉम्बिनेशन तयार झाले की हा जो कॉन्सोनंट आहे तो डबल लिहायचा. हाऊ सिंपल. लक्षात आलं? गिगल. आता ह्याच नियमाचा वापर करून इथे रॅक्टल शब्द कसा लिहिताय बघा तुम्ही. र, रॅ, ए, ऍ, रॅ, बरोबर. हा शॉर्ट साऊंड नंतर कॉन्सोनंट आला टी, आणि टी नंतर तुम्हाला म्हणायचंय एली ग्रुप. सो रॅटल. पण आपला नियम काय, जेव्हा शॉर्ट साऊंड नंतर कॉन्सोनंट नंतर एली येईल तुम्हाला कॉन्सोनंट डबल लिहायचे आहे. सिंपल. पॅडल, पॅ, पहिला ए, पॅ, त्यानंतर कॉन्सोनंट आहे डी, पॅड, आणि एली, ल साठी एली. पण जेव्हा शॉर्ट साऊंड नंतर कॉन्सोनंट त्याच्यानंतर एली ग्रुप म्हणजे हा जो डी आहे तो दोनदा लिहायचा आहे. समजते की नाही? रिपल, री, र, ई साठी तुम्ही लिहिणार आय, प, आणि एल. पण पुन्हा तीच गोष्ट, शॉर्ट साऊंड कॉन्सोनंट एली म्हणजे पी तुम्ही काय करणार? डबल लिहिणार. रिपल. हडल, ह, 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 एच, यू, ड, एली. पण ड तुम्ही काय लिहिणार? दोनदा लिहिणार. लक्षात आहे ना? निपल, नी, ई, आय, ब, ल. पण बी तुम्ही काय करणार? दोनदा लिहिणार. पेबल, प, पे, ब, ल. पण बी तुम्ही काय करणार? दोनदा लिहिणार. सो आय एम शुअर SCLE रूल तुम्हाला समजला असेल. सोपं आहे, थोडस सरावाने तुम्हाला हे लक्षात येईल. पण याच्यात अट अशी आहे की शॉर्ट साऊंड पाहिजे आणि त्याच्यानंतर एली हा ग्रुप पाहिजे. आता इथे जर शॉर्ट साऊंड नसेल, आता फॉर एक्झाम्पल आता पेबल शब्द बघा, हा जर ए साठी तुम्ही वेगवेगळे ऑप्शन सुद्धा तुम्हाला आहेत. जर कोणी चुकून PA असं लिहिलं तर ए लॉंग साऊंड आहे, आणि ए लॉंग साऊंड आहे तिथे तुम्हाला डबल बी लिहिता येणार नाही. सो इथे तुम्हाला हे शॉर्ट साऊंड आहेत, तुमच्या लक्षात आहे का? ई, आय, यू, आय, ए, आय, ह्यांचे हे शॉर्ट आवाज निघत आहेत, आणि म्हणून पुढचा कॉन्सोनंट आपण डबल केलाय. सो आय एम शुअर SCLE हा सुद्धा रूल तुम्हाला समजला असेल. आता पुढच्या रूल कडे येऊया. CVC प्लस सफिक्स रूल. CVC मीन्स काय? तर जनरली जे शॉर्ट साऊंड असतात, शॉर्ट साऊंड किंवा छोटे मोनोसिलॅबल वर्ड असतात, त्यांना आपण सफिक्स लावतो. म्हणजे जसं की ING लावतो, EST लावतो, ER लावतो, ED लावतो, हे सफिक्स लावतो. ह्या शॉर्ट साऊंड मध्ये जर तुम्हाला CVC, C फॉर कॉन्सोनंट, V फॉर शॉर्ट वॉवल्स, अँड C फॉर पुन्हा कॉन्सोनंट, आणि त्याला जर तुम्हाला कुठलाही सफिक्स लावायचा असेल तर तो शेवटचा कॉन्सोनंट हा डबल करायचा. हा जो आहे तो डबल करायचा. कसं बघा इकडे. आता बेगिंग शब्दाचा ओरिजिनल शब्द काय आहे? बेग, बा, बे, बे, ग, बेग. ओके. आता या बेग शब्दाला तुम्हाला सफिक्स लावायचा आहे. याला कुठला सफिक्स आहे? इंग, म्हणजे ING. आता जेव्हा तुम्ही हा सफिक्स लावताय त्यावेळी CVC प्लस सफिक्स रूल काय सांगतो की हा जो शेवटचा जी आहे तो डबल करा. म्हणजे ओरिजिनल मध्ये तो डबल नाहीये, पण जेव्हा सफिक्स लावतो तेव्हा तो डबल करायचा. बेगिंग, कारण त्याच्यावर आपण जोर देतोय. बेगिंग. हॉपिंग. आता हॉपिंग मध्ये सफिक्स काय लागलाय? इंग, पण ओरिजिनल शब्द काय आहे? हॉप, हॉप,
हॉ, हॉ म्हणजे HO, हॉ, प, हॉ. आता ह्याला जर मला ING लावायचं असेल सफिक्स, तर CBC रूल काय सांगेल? डबल पी, पी दोनदा करा, कारण शॉर्ट साऊंड नंतर हा शॉर्ट साऊंड महत्वाचा आहे. लक्षात आलं का? दुसरी गोष्ट, CBC इथे 2 C नाही पाहिजेत. कधीही जर ओरिजिनल शब्दामध्ये 2 लेटर असतील, जोडाक्षर असतील, तर तुम्हाला त्याचे डबल करायचे नाहीये. जसं की ST असेल काहीतरी, तर तो ST तसाच राहील, तो T शेवटचा डबल करायची गरज नाही. सिंपल शेवटी फक्त एकच कॉन्सोनंट पाहिजे. जसं इथे बघा, एकच G होता, एकच P होता. जसं इथे बघा, सॅडेस्ट, ओरिजिनल शब्द काय आहे? सॅड, सॅड, बरोबर, सॅड. आता मला याला काय लावायचंय? सॅडेस्ट, एस्ट, एस म्हणजे EST आपण प्रत्यय लावतो, बरोबर. पण जर मला सफिक्स लावायचा असेल तर मला डी काय करावं लागेल? दोनदा लिहावं लागेल. सॅडेस्ट. क्लिप्ट, आता मी इथे कुठला सफिक्स लावलाय? क्लिप्ट. ड म्हणजे ईडी, ड म्हणजे काय? ईडी. आता ईडी हा प्रत्यय लावण्याच्या अगोदर क्लिप शब्द तुम्ही कसा लिहिणार? क्ल, क्लला ई, क्ली, प, क्लिप. आता त्याला मला ईडी लावायचंय, पण नियम पुन्हा तोच. जर मला सफिक्स लावायचा असेल तर हा शेवटचा कॉन्सोनंट मला डबल करायचा आहे, क्लिप. आणि हे सगळं कशामुळे होतंय? हा शॉर्ट साऊंड आहे तरच. इथे कुठेही जर लॉंग साऊंड आले तर मात्र हे नियम लागू होणार नाहीत. आता ह्याच्यासाठी तुम्हाला शॉर्ट साऊंड काय, लॉंग साऊंड काय, याच्यासाठी माझे पुढचे व्हिडिओ सुद्धा बघावे लागतील, बरोबर की नाही? एका व्हिडिओमधून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार नाही. स्विमर, आता स्विमर शब्द कुठला? रूट वर्ड कोणते आहे? ओरिजिनल शब्द स्विम, स्विम, स डब्ल्यू, स्व. ईला तुम्ही काय म्हणणार? आय, स्विम. आता स्विम शब्दाला जर मला अर म्हणजे ER लावतो आपण, बरोबर. पण आता तुम्हाला इथे एम काय करायचं आहे? डबल करायचं आहे. स्विमर, स्विमर. स्टॉप्ड, स्टॉप्ड शब्द तुम्ही कसा लिहिणार? ओरिजिनल शब्द काय? ST, स्ट, ओ, पी, स्टॉप, बरोबर. आता ह्याला मला ईडी लावायचं आहे. नियम काय सांगतो? की जर मला सफिक्स लावायचा असेल CBC वर्डला, तर मला जो पी आहे तो डबल लिहायचा आहे. स्टॉप्ड, आहे की नाही सोपं? स्टेपिंग, स्टेपिंगचा ओरिजिनल शब्द काय? स्टेप. स्टेप स्पेलिंग तुम्ही कशी लिहिणार? STEP, स्टेप. आता मला जर ह्या स्टेप शब्दाला सफिक्स लावायचा असेल तर CBC रूल काय सांगतो? पी करा डबल. सो सिंपल. लक्षात येते सगळ्यांच्या? आता शेवटी वाय एंडिंग रूल. पण वाय एंडिंगचे रूल आहे मोनोसिलॅबल किंवा 2 सिलॅबल मध्ये. मोठ्या स्पेलिंग मध्ये हे रूल फॉलो करायचे नाहीत, हे लक्षात ठेवा. आता पहिला शब्द आहे जॉली, जॉ, ज, जॉ, ओ, बरोबर. हा शॉर्ट साऊंड आहे. शॉर्ट साऊंड नंतर जर तुम्हाला ल, तर तुम्ही काय म्हणणार? ल ला वाय लावला. तर नेहमी लक्षात ठेवा, शॉर्ट साऊंड नंतर जर तुम्हाला शेवटी वाय लिहायचाच असेल एखाद्या कॉन्सोनंटच्या पुढे, तर तुम्हाला तो कॉन्सोनंट डबल लिहायचा. म्हणजे सिम्पली काय? पुन्हा तीच गोष्ट ना, शॉर्ट साऊंड नंतर, वॉवल्स नंतर कॉन्सोनंट आणि त्याला वाय लागला पाहिजे. अशा वेळी तुम्हाला तो लेटर डबल लिहायचा आहे. जॉली, पप्पी, प, 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 पी. आता पहिला तुम्हाला शेवटी वाय लावायचा आहे, तर तुम्ही असं लिहिणार का? नो, तुम्ही तो पी काय करणार? दोनदा लिहिणार. शॉर्ट साऊंड नंतर जर तुम्हाला म्हणायचं असेल तर हरी, ह, 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 एच, ह, यू, ह. आता तुम्हाला री म्हणायचं आहे, म्हणजे तुम्हाला र ला वाय लावायचं आहे. आता तुम्हाला आतापर्यंत कळलं पण असेल, काय करणार? बरोबर, आर दोनदा लिहिणार. पण ही सगळी कमाल आहे ना, ही शॉर्ट साऊंडची आहे. इथे जर लॉंग साऊंड आला तर तुम्हाला डबल आर ला वाय, डबल आर लिहायचा नाही, मग एकच आर लिहिता येईल तुम्हाला. जसं आता हा शब्द बघा, मॅरी, मॅ, मला मॅ, ॲ, शॉर्ट साऊंड मॅ. आता री म्हणायचं आहे तर तुम्ही काय करणार? डबल आर वाय. पण हा शब्द जर तुम्ही मेरी असा लिहिला, मेरी, तुम्ही मेरी शब्द कसा लिहिता? तुमच्यातल्या बऱ्याच जणांना माहिती असेल, MARY, मेरी.
हा एचा आवाज आपण रीडिंगमध्ये पण शिकलो. एचे दोन आवाज असतात, ॲ आणि लॉंग ए. सो हा लॉंग साऊंड असल्यामुळे इथे डबल आर लिहिला नाही. सो जेव्हा लॉंग साऊंड काढणार त्यावेळी तुम्हाला डबल लेटर लिहायचं नाही वायच्या अगोदर. वरी, व व री. आता तुमच्यातले काही जण म्हणतील सर अ साठी तर आपण यू म्हणतो ना. अ साठी फक्त यू म्हणत नाही, तर अ साठी बरेच ऑप्शन्स असतात. अर्थात एकाच व्हिडिओजमधून हे सांगणं शक्यच नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मी वारंवार सांगतो, आपले व्हिडिओज बघा. प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन मिळेल आणि तुमचं इंग्रजी इम्प्रूव्ह होईल. बनी. सो शब्द काय? बन. बन. शॉर्ट साऊंड नंतर तुम्हाला वाय लिहायचं तर यन काय करणार तुम्ही? दोनदा लिहिणार. बनी. विटी. विटी. वी. व म्हणजे डब्ल्यू. व वी. आय. वी आणि लक्षात येते का? विटी. विटी. सो आय एम शुअर आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला खूप हेल्पफुल ठरला असेल. आणि जेव्हा हा मी व्हिडिओ संपवेन, म्हणजे संपलेलाच आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी मी थोडा वेळ थांबेन. पण त्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतोय, जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला लवकरच 3 लाखाच्या आकड्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही मला डेफिनेटली मदत करू शकता. जर व्हिडिओ आवडत असतील, रिअली तुम्हाला हेल्पफुल ठरत असतील, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.